मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित. मंत्रालयातील सर्व कर्मचारी मंत्रालयाच्या बाहेर आले. 10 मिनिटांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मंत्रालयातील वीज पुरवठा अचानक खंडित झालाय. कारणांचा शोध घेतला जातोय. मंत्रालयातला वीज पुरवठा खंडित झाल्यानं मंत्रालयातील सर्व कर्मचारी मंत्रालयाच्या बाहेर आले. 10 ते 12 मिनिटांपासून हा वीज पुरवठा खंडित झालाय. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत. गोविंद, वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण नेमकं काय आणि वीज पुरवठा सुरळीत कधी होऊ शकतो? एकूणच मंत्रालय हे राज्याचं प्रमुख ठिकाण मानलं जातं आणि याच मंत्रालयातील वीज जी आहे ते मागच्या 10 मिनिटापासून खंडित झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आत्ताची जी माहिती मिळते आहे ते आता या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झालेला आहे, परंतु एकूणच उकाड्याचे दिवस असल्यामुळे आणि मंत्रालयातील बरीच दालनं जी आहेत ती पोटमाळ्यावर असतील किंवा या ठिकाणी ज्यांना प्रवेश नाही किंवा ज्या ठिकाणी हवा पास होत नाही अशाही ठिकाणी काही दालनं आहेत आणि त्यामुळे आपसुकच लाईट गेल्यामुळे सर्व जे मंत्रालयातील जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे सगळे जे आहेत ते आपले दालन, चेंबर सोडून किंवा कॅबिन सोडून पोर्टमध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयामध्ये जे या ठिकाणी जी प्रवेशासाठी जी सिस्टीम लावण्यात आलेली आहे, बॅरिकेडिंग सिस्टीम, तीही पूर्णपणे बंद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी नेमकी लाईट कशामुळे गेली याचा तपास सुरू आहे, परंतु मंत्रालयासारख्या संवेदनशील ठिकाणावरती वीज पुरवठा खंडित होणं ही बाब नक्कीच गंभीर मानली जाते. ठीक आहे गोविंद, काही बॅकअपची सुविधा मंत्रालयात नव्हती का? वास्तविक इतकी महत्वाची राज्यभरातली सगळी कामं चालतात, प्रशासकीय यंत्रणेचा गाडा इथून हाकला जातो, मग इथे मंत्रालयात काही बॅकअपची सुविधा नव्हती? एकूणच या सगळ्या गोष्टीच्या बाबत जे आहे त्या वीज पुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत की राज्याचं एवढं सगळ्यात महत्वाचं संवेदनशील ठिकाण जिथून राज्य चालवलं जातं अशाच ठिकाणी जर वीज पुरवठा खंडित होत असेल, महत्वाचे जे सर्व्हर आहेत किंवा IT सारखं डिपार्टमेंट आहे या ठिकाणी की जिथं राज्याचा सर्व डाटा आहे, अशा ठिकाणी जर बॅकअप प्लॅन नसेल तर मग ही सगळी सुविधा जी आहे किंवा ही सगळी इथली यंत्रणा जी आहे ती वाऱ्यावर आहे की असं म्हणायला स्कोप आहे. परंतु याबाबत अधिकृत या ठिकाणी वीज पुरवठा जे विभाग आहेत म्हणजे PWS सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत एक वीज पुरवठा डिपार्टमेंट आहे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधतो आहोत. थोड्याच वेळानंतर ते याबाबतचा खुलासा करतील. ठीक आहे, धन्यवाद गोविंद या माहितीसाठी.